जी दिशताचे सामन दादा बुली लावा लावाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी सदा श्रुत गणगिरिजय सांगतील दीक्षित ते अमान्य कर्मेण मग दीक्षितांचे पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जन स्वामी चरण पूजिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय बोला श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय नमः श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपजाने अखंडित सारथी दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शनायची अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायची धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती वेळ किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिता उपजले कोटी मग उपाय योजना जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळ तिच्या हस्ते होत असे तेची देवणी गाठी शंकरराव सांगती गोष्टी करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणाला बोली द्रव्य काही देईना माईचे द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिये मन म्हणून विके करीन दोन सहस्र हे म्हणती बाईसी इतके कार्य तरी करीसी तरी 10 सहस्र रुपयाची देईन सत्य वचने आई विस्मित झाली अंतरी ही म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव कैसे करती आई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य आपले करीन मग एके दिवशी अति वैसे होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष आई स्वामी से परी आत्मसात कराव्या साचार मीनते चालू किंवा पाठ विनाशमान अपराध आपले महिमान अल्पमती मे अज्ञान आक्रमण केली करू पिंपळामध्ये विरेशी उचलून घालीन काकेशी किंवा कदोद सूर्यासी रोपणीमध्ये स्वतेते संबंध मिळतो तरी आता कृपा करूनी मुक्त करावे जातीपासून ऐसे वरदानी समर्थते तुम्ही उठले चालले गावा बाहेरी आले शेकंदराचे दर्यावरी शंकररावई बरोबरी त्याचकरी पातले यवन सशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निद्रेसाठी टाकोनी सेवे करी शंकररावांची म्हणती लीला करुणी ऐशी तुकवे तुमच्या मनाची निश्चय मानसी करावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेकंदराचे दर्यावरी येऊन पुढे चालले शंकररावे तया दिवशी आना दिला फकीराशी आधी शेकंदर दर्यासी एककपणी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापीठ बारीक वाटून निंबपत्र 10 मिले त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणाची स्वामी वचनी तरुणी भाव औषध घेती शंकरराव त्यांची आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लुटता राहिला ब्रह्मसंबंधे सोडले
दर्शनाले अक्कलकोटाची येऊन स्वामी दर्शनाची आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र, ऐसा केला निर्धार त्याचे काल करावे. महाराज आज्ञाविधी गावाबाहेर आले मानवी, तेथे पुण्याची तुम्ही सांगावा. ऐशी आहे एका मित्राने प्राणाची जगणे कारभारी करतावी. परी पुन्हा आज्ञा झाली पटबंधावा त्या स्थळी. महाराजांनी मंडळी दाखवली जागा तयारी. सर्वानुमते तेथेची मठवाडीला तुने गती. कीर्ती शंकरावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र त्याच्या न लागेची पार. परी कंबोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधती अपरत्र. रे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त नमोद्याय बोला. श्री स्वामी राजा नमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री गुरुदेव दत्त स्वामी. संतोषी स्वामी राजमूर्ती कविताजी अभयदेवी वरदास्ते पुणे नगरे संतोषी अमृत पाहुण्याच्या गणसमस्त संतोषी रंजिते. ऐसे पुण्य वैराणी संतोष झाला माझ्या जगत्योगी एकाची दर्शनाची प्राप्ती भाव. आता नाही झाले दृढ त्याची नाही भेदाभेद. हे स्वात्मानुजी आनंदमय बोधी राही. मगन गेले कवीश्वर हे शब्दशुद्धीचे ईश्वर. त्याची गावडे सर्वत्र उदासी आहे. त्या सर्वांगिक महाज्ञानी बौद्धग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार त्यांच्या चरणी मन माझे साष्टांग. परिकुलम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। 10 मिनिटं विश्रांती आहे. हा बोला। नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज जे काही मी पारायणचा ग्रुप चालू केलेला आहे त्या ग्रुपचं नाव आहे श्री स्वामी समर्थ पारायण परिवार. आज हेच पारायण काही वर्षापूर्वी माझ्या घरी चालत होतो. मी राहतो माटुंगा टायकलवाडी येतो. त्यानंतर माझ्या घरामध्ये भक्तगण खूप वाढले म्हणून मी आज पारायण शैवी मंदिर दादर पश्चिम येथे मिरांडा स्वामी समर्थ मठा शेजारी पारायण चालू केलं. आणि आज म्हणता म्हणता स्वामींनी असा चमत्कार केला की माझ्या ग्रुपमध्ये आज जवळजवळ 275 भक्तगण आले. तसंच हे भक्तगण डोंबिवली, पलावा, मुलुंड, ठाणा, दादर, परेल, लालबाग, काळाचौकी, बोरोली, माहीम, गोराई, त्यानंतर विरार रोड भक्तगण यावे लागले. आणि तसंच ते भक्तगण आल्यानंतर प्रत्येक भक्तगणाला अनुभव आले. काही लोकांचे नेत्रीचे प्रॉब्लेम, प्रमोशनचे प्रॉब्लेम, काही लग्नाचे प्रॉब्लेम म्हणा किंवा काही गोष्टी मुलांचे प्रॉब्लेम. प्रत्येक भक्ताला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी या ठिकाणी पारायण येण्याची इच्छा झाली. आणि हेच पारायण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी दादर येथे या मिरांडा शंकर मंदिरमध्ये पारायण करतो म्हणता येत नाही, स्वामी करून घेतात. तत्पूर्वी हे काही जी सेवा आहे हे दादरच्या स्वामी समर्थ मठामध्ये 1977-78 सालापासून मी मठामध्ये महाराज माझ्याकडे सेवा करून घ्यायची. त्याचं स्वामींना हुक्का देणं, स्वामींना चौरी मूर्ती करून स्वामींना हवा काढणं. त्यानंतर काही मठामध्ये नामस्मरण चालते, त्यानंतर पारायण चालते, त्या ओठीमध्ये काही सेवा करणं. महाराजांनी माझ्याकडे भरपूर सेवा करून घेतली. त्या सेवेचे मला मेवा दिलं. त्यानंतर मला काही गोष्टींमध्ये मला गव्हर्नमेंटची नोकरी लागली रेल्वेत. त्यानंतर मला काही ऑर्केस्ट्रामध्ये बरेचसे प्रोग्राम झाले, मी ऑर्केस्ट्रामध्ये वाजवतो. पण हे सगळं करत असताना स्वामींची मी खूप पारायणं केली. आणि स्वामींनी माझी अशी काही परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये पास होणं कठीण होतं. पण खरोखर स्वामींच्या बाबतीत सांगायचं म्हणजे स्वामी हा अवतार दत्ता अवतारी आहे. श्रीपाद वल्लभ जगचे सर्वप्रकार स्वामी समर्थ दत्तगुरू जे अवतार आहे. स्वामींच्या परीक्षेत पास होणं म्हणजे एवढं कठीण आहे की स्वामी हा अवतार रागीण आहे. तुम्हाला जे काही गोष्टी अनुभव घ्यायचे असतील प्रत्येक जणांनी घरामध्ये स्वतःची स्वामी सारावर पारायण करणं, गुरुलीला पारायण करणं. त्यानंतर समजा दासबोध म्हणा, गुरुचरित्र म्हणा, काही नवना भक्तसार म्हणा. एक विश्वास, श्रद्धा आणि आवड पाहिजे आपल्याला. ह्या गोष्टींची आवड असेल तर खरोखर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल. पण स्वामींकडे परीक्षा होतात ते मला काय माहिती नाही, मी अज्ञान आहे. पण अज्ञान असताना महाराजांनी मला खूप मला या प्रत्येक संकटातून परिस्थितीतून मला महाराजांनी आज
बाहेर काढलं. आणि आज म्हणता म्हणता आज ह्या माझ्या हातातून कसा ग्रुप चालू केला मी मला स्वतःला माहिती नाही. कसं पारायण चालू केलं आज मला माहिती नाही. ह्या पाठीमागे काहीतरी महाराजांनी या आघात लीला करून ठेवल्या होत्या. आणि तसं त्याप्रमाणे जे काय काही आमचं मंडळ होतं स्वामी समर्थ उपासक मंडळ, तर आमच्या मंडळाने जे भाऊ मेकर म्हणून होते त्यांनी कशेळी घाटात स्वामी समर्थ मठ उभारला गेला. त्यानंतर ते मठ उभारण्यापूर्वी या ठिकाणी दादर मठात शेजारी ते मंडप भंडारा करायचं स्वामी जयंतीला. जवळजवळ 10 ते 15,000 लोक जेवायचे. आम्ही सेवा करायचो. कसं व्हायचं, काय व्हायचं, काही नाही, आपल्याला काही माहिती नाही. सगळे स्वामी घडून आणायचे. बाळकृष्ण महाराज, तात महाराज, आनंद महाराज, बाबू महाराज, कमला माता, पद्मा माता. खरोखर ह्या लोकांची कृपा होती. आणि सगळं होणं घडणं फार कठीण होतं. आणि हे करत असताना ते मंडळ त्या ठिकाणी गेलं. आता इथे काय करणार म्हणून काही भक्तांनी मला सांगितलं, महाराज तुम्ही पण काहीतरी ग्रुप चालू करा. आणि म्हणून स्वामी समर्थ पारायण ग्रुप चालू केला. मला या ठिकाणी भक्त करणारे मला भरपूर मार्गदर्शन करण्याची एवढी मला सांगितलं, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही पुढे निघा. आणि सगळं सेवेकरांनी माझ्याबरोबर राहिले. आणि हे करता 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 3 वर्ष झाली पारायण चालू केलं. हीच माझी स्वामी समर्थांची इच्छा आहे की महाराजांनी जोपर्यंत मी या भूतलावरती महाराजांनी माझ्याकडनं भक्तांसाठी मला सेवा करण्यासाठी महाराजांनी माझ्याकडं करून घ्यावी. शेवटी करता करून महाराज आहे, दत्तावतार आहे, करणार ते आहे, ते कोणी नाही आहे. ठीक आहे. स्वामी समर्थ. स्टार्ट. नमस्कार. मी स्वामी समर्थ. मी विलास गाडेकर. विकास गाडेकरच्याने देवकर महाराजांची ओळख. त्यांच्याने जानेवारी 2025 पासून मी स्वामी समर्थांच्या पारायणाला नियमित येते. हे पारायण महिन्याच्या शेवटच्या रविवारी भरते. या पारायणाला आल्यापासून माझ्या अंगातली नकारात्मक ऊर्जा होती ते एकदम अशी निघून गेली. आता एक नकारात्मक ऊर्जाच नसते अंगामध्ये. जोही विचार येईल तो पॉझिटिव्ह असतो. तिथून मला स्वामींच्या कृपेने सगळं चांगलं चाललं. श्री स्वामी. स्वामी समर्थ. म्हणजे माझं लग्न झालं 2003 ला. मला काहीच हे माहित नव्हतं स्वामी आहेत किंवा काय, काही नाही. म्हणजे मिस्टर करतात, मिस्टर जातात मठात म्हणून मी जायची. मी म्हणायची काय कोण आहे बाबा काय, पण ते जातात ना मग त्यांच्यामुळे जायची. त्यांच्या पाठोपाठ आज 22 वर्ष झाली मी त्यांची सेवा करते. पहिला मी भाड्याच्या रूम मध्ये होतो. तिथून त्यांनी स्वतःचं घर शिवडीला दिलं. तिथून मग त्यांची आरतीचा इथे दादरला मान मिळावा आणि अचानक दादरला आमचं घराचं झालं. म्हणजे आज मी रोज मठात आरतीला जाते दादरच्या. म्हणजे त्यांचीच कृपा म्हणायचं. आणि त्याच्यानंतर मग इथे मी स्वामी पारायण ग्रुपला जोडली गेली. आणि त्याच्यामुळे म्हणजे सगळी माणसं मिळाली. ह्यांच्यामुळे सेवा करता आली. आणि एवढी सगळी हा परिवार एवढा मोठा मिळालाय. खरंच स्वामींची खूप आभारी आहे मी. मगाशी मी बस हे राहून गेलो. आपल्याला पारायण ना अजून मोठं करायचंय. पण काही गोष्टी कशा आर्थिक मॅपिंग पाहणार ह्या सगळ्या गोष्टी करतात. आता काही लोक बघा पॅनलला येतात, काम झालं की ठीक आहे आमची राहतात ठीक आहे, पण तुम्ही सहकार्य सहकार्य केलं ना तर अजून याच्यापेक्षा चांगलं पारायण आपण करू शकतो. जास्त भावपायकर करण्याच आहे. 8-8 दिवस पारायण झालं तर आणि आपण त्या पद्धतीने येऊ. सध्या वेळ लागेल पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आणि आमचं जसं सहकार्य करताय कारण आम्ही पैसे कोणाकडेच मागत नाही. पूर्वी महाराज असायचे, नंतर आपले सदतीच्या पाण्याने का महाराजांनी सहकार्य केले, पेंकर मामा सहकार्य करायचे, मी सहकार्य वाहकी असायचे. वाहकी सर आम्ही चौघातच पैसे काढायचो. एक महाराजांनी सांगितलं मी बोललो कोणाने पैसे मागायचे नाही. आम्ही चौघच जो काय करतो चौघात करायचो. आणि आता गायकवाड माफीला धनासाठी खूप सहकार्य करतात. त्यांच्यासाठी एकदा धर्म टाळा होता गायकवाड माफीसाठी. आमच्या सर्वांना एक मोठी स्वामीची कृपा आहे. म्हणजे तुमचे छोटे छोटे सगळे अनुभव सांगतात पण सगळ्यात मोठी कृपा आहे स्वामींची असं मी समजतो की नितीन भाऊ आणि सुनील भाऊंची भेट होऊन हे सगळं हा आमच्या सगळ्यांचा मोठा स्वामी अनुभव आहे. बरोबर आहे ना? त्याचा हा कॉमन अनुभव सगळ्यांना आहे की स्वामींच्या कृपेचं हे प्रतीक आहे की तुमची आमची भेट होण्याची आणि रेग्युलर चालू राहणार. स्वामी रमाकांत आता स्वामींचे अनुभव आणि स्वामी माईक खाली घेतो. प्रचिती कशी घेते किंवा पारायणामध्ये मी कसं आलो. सर्वप्रथम मी स्वामी जाणूकर महाराजांना खास धन्यवाद देतो. कारण त्यांच्या कृपेने त्यांच्यानी माझा मागून करायचा एक स्टॉल होता इथे साधारणच्या समोर सिटीलाईट मार्केटला पापड लोणचं कसं विकायचो. सहज महाराजांची अशी ओळख झाली. स्वामी भक्त असल्यामुळे दर घडतरी उठा जायचो. महाराजांची ओळख झाली. ओळख होता होता होता
कारण एकदा त्यांनी भाईमालीचं पारायण होतं आणि स्वामींच्या पादुका आल्या होत्या. त्यावेळी त्याने मला सांगितलं की पादुकांच्या अभिषेकाला बसायचं. माझी 35 वेळ आयुष्यात स्वामींच्या पादुकांचं दर्शन कधीच झालं नव्हतं की अभिषेक करायचं. तर मार्गदर्शन जे झालं त्या मार्गाने केलं. त्यानंतर हळूहळू वाढत गेली आणि वाढत गेल्यानंतर त्याच्यात आम्ही नित्यनेम बनवला. दर महिन्याच्या एक वर्षातून एकदा 31 डिसेंबरला आम्ही सर्व महिन्याने मित्र मंडळीचं होतं अक्कलकोट होतो. आता आमचं 16 वर्ष झाले. दर वर्षाच्या शेवटच्या 31 डिसेंबर आणि तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी असतो. आणि ती एक प्रकारची यात्राच आमची, जशी पंढरपूरची यात्रा कशी असते ते बघा. तशी यात्रा ती सुरू झाली. आणि याचं एक खास उदाहरण सांगायचे पेनकर मामा पण असतात की ज्यावेळी काही अशा अडचणी येतात ना, काही जणांना पैशाचे प्रॉब्लेम असतात, काही जणांना मैदानची अडचण असते. एकदा असं झालं की तिकीट बुक केल्या आणि दोघं तिघांचे प्रॉब्लेम झाला की ते येऊच शकले नाही. तर पैसे आम्ही टाकले होते, त्यांच्यावर पैसे नव्हते. मग मला जे बोललं आता दुसरा माणूस येणार कोण, शोधणार कोणाला. मग आयत्या वेळेस 3 ते 4 माणसं अचानक आली, आम्हाला अक्कलकोटला यायचं आणि ते तुमच्याबरोबर यायचं. मग मी महाराज बोलले की तुमचीच कृपा आहे, कारण गाडीत तशी असतात, आधार कार्ड चेकिंग वगैरे सर्व केलं जातं. मग त्यावेळी तिने टीसीने अशी गंमत झाली, आधार कार्ड चेकिंग केले पण जी नावं ऍडिशनल होती, जी आले नव्हते त्यांची नावच विचारली नाही, जी आलं होती तीच नावं तिने विचारली. टीसीने टिक मार्कून ती निघून गेली आणि संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे असते, मी संपूर्ण हँडल करतो. आणि दुसरा मोठा अनुभव म्हणजे बघा, माझं मी मगाशी बोलल्याप्रमाणे की स्वामी माझा संसार चालवतात. माझा एक मुलगा आहे 21 वर्षाचा, आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय. पण ज्यावेळी तो 10वीला होता ती चुकून त्याने काही कॉपी घेतली होती आणि शाळेत बोलवलं मला. आम्हाला नवरा बायकोला शाळेत बोलवलं, इंग्लिश मिडियमला होता की तुमच्या मुलाला बोलवलं, तुमचा कॉपी घेतली, पकडलंय, तुमचं वर्ष पकड. मी मुलाला एकच सांगितलं होतं, मला पर्सेंटेज किती आणते ते महत्वाचे नाही, माझे वर्ष, तुझं वर्ष फुकट गेलं नाही पाहिजे. मला तर वर्ष फुकट गेले की सगळं खर्च पकड, तू किती पर्सेंट राहते मला महत्वाचं नाही, पास होणे गरजेचं आहे. स्वामीने प्रिन्सिपलने डायरेक्ट सांगितलं की तुमचा मुलगा 10वीला बसू शकत नाही परीक्षेला. पण कॉपी त्याने केली नव्हती, फक्त जवळ ठेवली होती, ते पकडलं गेला. तर मी त्याला ओरडलं, स्वामीने बोलले ठीक आहे. आता म्हटलं बघा, माझ्या मुलाचं वर्ष फुकट झालं कामा नये, मला बाकी काय माहित नाही स्वामी. नंतर 3 महिने प्रिन्सिपलनीच बोलवलं, डायरेक्ट हॉल तिकडे हातात दिलं. ही स्वामींची कृपा आहे. आणि त्याच्यानंतर माझी एक काम करण्याची पद्धत आहे. आपल्याला समजा दिवसभरात काही काम करायचं आहे तर पहिलं सकाळी पूजा झाली की स्वामीला सांगतो आज माझी ही काम आहे. माझा व्यवसाय आहे, डोंबोलीचं माझं दुकान आहे पापड लोणचे मसाल्याचं. तर आजची काम आहेत ते मी स्वामींना पहिली सांगतो, स्वामी ही काम आहेत. मी केव्हा स्वामींमध्ये मालवणी भाषेत बोलतो, कारण आमची भाषा मातृभाषेत आहे. स्वामी माका ह्या करूचा असं, उद्या एका भेटायचा, परत एका भेटायचा, पैसे द्यायचे असं. तर मग हे सगळं नियोजन स्वामीला सांगतो. मग त्यात जे योग्य नियोजन असेल ना ते स्वामी तेवढं घडवतात. परत संध्याकाळी घरी आलो की स्वामी आज ही कामं झाली, एवढी शिल्लक राहिली. त्यामुळे आणि मी कधीच फोटो बोलत नाही आणि घेराबेरी करत नाही. स्वामींना एकच पाहिजे, नुसती दाखवायला भक्ती करू नका, की लोकांनी तुमच्याकडे बघितलं पाहिजे म्हणून सेवा करू नका. उभ्या आयुष्यात खोटं बोलायचं नाही आणि कोणाची हेराफेरी करायची नाही, आपण तुमची सेवा करतात. आणि आता आमची बिल्डिंग रिडेव्हलपला गेली आहे, त्याच्यापेक्षा मोठा अनुभव आहे का, आमची बिल्डिंग रिडेव्हलपला गेली आहे आणि मी जिथे आता भाड्याने राहतोय त्या गेली 5 वर्ष झाली, त्या मालकाने माझं ऍग्रीमेंटच बनवलं नाही. ते वेळेला तुमच्यावर विश्वास आहे, फक्त मी ऍडव्हान्स भाड्याचे टोकन दिले, त्यांना डिपॉझिट दिलंय, पण ऍग्रीमेंट आहे बनवलंच नाही. 5 वर्ष झाली आता मी तसाच राहते, फक्त दर महिन्याला भाडं देतो. आमची बिल्डिंग आता पुढच्या वर्षी ठेवलं, होय रिडेव्हलप झाली, बनून झाली, मी राहायला जाणार. त्यामुळे फक्त नित्यसेवाच काम, स्वामींची नित्यसेवा केली ना म्हणून आम्ही सेवा केली पाहिजे. पालन करणे म्हणजे सेवा नाही, तुम्ही तुमच्या कामाचे योग्य राहिलात ना ती पण सेवा आहे. आणि सगळ्यात मोठी सेवा माझ्या बायकोची, कारण काय घरी मी साधा बिस्किटचा पुडा पण घेऊन जात नाही खायला, सर्व माझा बायको बघते करते. माझ्या वेळेवर लागणारे जेवण, येणाऱ्या पाहुण्यांची उठवस ती पण कामावर जाते, पण धंद्याला व्यवसायात लागणारी मदत ती पण बायको करते. म्हणजे माझ्यापेक्षा खरी सेवा माझ्या बायकोची आहे. माझ्यापेक्षा स्वामी माझ्या बायकोचं पहिले ऐकतात, नंतर माझं. ती स्वतः बोलली, स्वामी तुमच्यापेक्षा माझा आधी ऐकणार, नंतर तुमचं. आणि सत्य आहे, मी स्वामींना गौरव देतो की खरोखर सांगते तुमचे आशीर्वाद माझ्या कुटुंबावर आहेत, नंतर आमच्या सर्व भक्तांना राहावे
अशी स्वामीच्या त्यांनी प्रार्थना करतो. आणि खास धन्यवाद देवळकर महाराज यांना, कारण त्यांच्यामुळे आज 4 लोक मला ओळखायला लागले. मागाच्या दिवशी मला पट नसतं तर मला नितीन तवटे ओळखलंच नसतं. आणि स्वामींची कृपा अशीच राहते, अशी आजच्या दिवसाला विनंती करतो. लास्ट मे 2025 पासून इथे संगीता साने ह्याच्यामुळे मी इथे येत आहे. आणि ज्यावेळी जूनमध्ये सेकंड पारायणला मी आले, म्हणजे दुसऱ्याला, त्यावेळी माझी मुलगी स्टडी परमिटसाठी वाट बघत होती टोरंटोमध्ये. तेव्हा मी स्वामींना असंच बोलली की मी नेक्स्ट येणार, त्यावेळी माझ्याकडे स्टडी परमिट आलं पाहिजे जूनमधून. जुलैमध्ये जेव्हा मी आले, जस्ट 2 दिवसाआधी आम्हाला घरामध्ये स्वयंपाक लागला. मी त्यावेळी येऊ शकले नाही. पण मी ज्यावेळी ऑगस्टमध्ये आली त्यावेळी माझ्या हातात स्टडी परमिट. ही स्वामींची कृपा. परत म्हणजे मी जसं बोलली त्यांना की मी नेक्स्ट पारायणला आधी माझ्या हातात स्टडी परमिट हवं. तर मला एक गॅप पडला, म्हणजे कधीच असं होणं शक्यच नव्हतं. म्हणजे मी नेहमी पारायणची 1 दिवस आधी तयारी करून ठेवते की जायचंय म्हणून असं. आणि एकदम लास्ट मोमेंटला हे असं सुद्धा आलं असल्यामुळे मी येऊ शकली नाही इथे. आणि ऑगस्टमध्ये ज्यावेळी मला आलं त्यावेळी माझ्या हातात स्टडी परमिट होती. आणि आता तिचं सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे मला या पारायणामध्ये खूपच विश्वास आहे. आणि त्यानंतर मी त्यांच्याकडे काही मागितलं नाही, पण मला न मागताच सगळ्या गोष्टी मिळत. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. नमस्कार, माझं नाव आसावरी अभिषेक मेहकर. रिलायन्स हॉस्पिटलला मी ॲज अ लॅब टेक्निशियन म्हणून आहे. माझा अनुभव हा आहे की स्वामींची प्रचंड आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा असताना स्वामी तर आहेतच पाठवतो. म्हणून त्यांनी मी म्हणाले घेऊन नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनुभव हा आहे की माझ्या पाठचा भाऊ, त्याचं नाव जितेंद्र खडके आहे. त्याचा 2 वेळा एंजिओप्लास्टी झाली आणि 3ऱ्या वेळी त्याला असा घाम यायचा. आणि त्याची 3रा वेळा आम्ही परत भक्ती वेदांतला त्याला ऍडमिट केलं आणि चेस्ट पेन व्हायला लागतं. तर एंजिओग्राफी केली, त्याच्यामध्ये आढळून आलं की 100% ब्लॉकेजेस आहे. कारण सुश्रूषाचे त्याला एक स्टेन होता, तो व्यवस्थित होता. आणि त्याला टीएमचा जो एंजिओप्लास्टी केला होता तो खराब झाला होता. आणि जो सुश्रूषाचा जो स्टेन होता, कारण जेव्हा एंजिओप्लास्टी होती तेव्हा ते स्टेन घातले जातात. तर असं नाहीये की एंजिओप्लास्टी झाली तरी पण आपण छान आयुष्य जगू शकतो, असं नाहीये. कारण पुन्हा तुम्ही जर तुमच्या वाईट सवयी असतील काही जागरण वगैरे, तर ते पुन्हा ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात. तर तसं त्याला झालं आणि 100% त्याची पूर्ण ब्लॉकेज होतं. आणि सेकंड साईडला त्याला 60 आणि 40% होतं. तर डॉक्टर म्हणाले की ह्याचं म्हणजे आम्ही घेतोय करायला, पण टायमिंगला बायपास पण होईल. तर आम्ही खूप काळजीमध्ये होतो. त्याला मी फक्त ज्या वेळेला तो त्यांनी ऍडमिट झाला तेव्हा त्याला महाराजांचा तारक मंत्र दिला होता आणि त्याला सांगितलं होतं की हा नेहमीच तू म्हणस जोपर्यंत तुला ऑपरेशन देण्यापर्यंत ओटी मध्ये घेऊन जाईल. आणि तोही आमचं घराणंच धार्मिक आहे आणि ते पण आहे. त्या बाबा प्रवचनकार होते, त्यामुळे ते उपजतच जेनेटिक आमच्यामध्ये पण आलं होतं आणि ते आहे. तर स्वामी त्याला तो खूप म्हणजे हे झालं होतं, म्हणजे काय बोलतात ना, आम्ही मोटिवेट केलं की स्वामी आहे, स्वामींच्या कृपेने एकही कुठे काही पान हलत नाही. तू जसं तुला बायपासची गरज येणार नाही तर तू निश्चिंत करा. आणि ज्या वेळेला त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं ऍज अ लॅब टेक्निशियन, मलाही त्यांनी घेतलं. आणि त्याची जेव्हा त्यांनी ती पायामधून जी टाकली नळी, त्याच्यानंतर त्याचा जो कचरा होता तो फटाफट सगळा बाहेर आला. त्यामुळे आम्हाला 2.5-3 तासाचं जे ऑपरेशन होतं त्याच्यानंतरचं ते करता म्हणजे नाही आलं. म्हणजे ही स्वामीची अजूनही अंगावर काटा येतो, कारण स्वामी आहे, ते जगतवादी आहे आणि सदैव पाठीशी आहेत सगळ्यांच्या. आणि आता तो सुखरूप आहे, छान चालतोय, ऑफिसलाही जातो, एकदम मठात येण्याचं सोडत नाही. इथे तो येईल तेव्हा मी त्याला एकदा बोलवीन, तर त्याला त्यांचा हा अनुभव सांगायचा. थँक्यू सो मच. कल्याण व्हावे, श्री स्वामीदासा कल्याण
व्हावे आनंद व्हावे अति सौख्य व्हावे आनंद व्हावे उद्वेग नासो वर्ष तृणासो उद्वेग नासो वर्ष तृणासो नाना विलासे मगतो विलासो नाना विलासे मगतो विलासो ओरे नसो रे कलह नसो रे ओरे नसो रे कलह नसो रे कापट्य बुद्धी कधी नसो रे नमितो तुलामी बहुनी स्वरूपा ओ पूर्णकामी बहुनी स्वरूपा ओ पूर्णकामी चराचराचा तू एक स्वामी चराचराचा तू एक स्वामी दे मुक्ती मजला तुझ्याच जन्मी दे मुक्ती मजला तुझ्याच जन्मी प्रभू तुझी माता पिता तुझी देवा प्रभू तुझी माता पिता तुझी देवा श्री गुरुदेव दाता स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दाता स्वामी समर्थ महाराज की जय तुझ